संस्था चालक माजी महापौर मनोहर सपाटे हे जसे कर्तृत्ववान तसे ते दानशूर देखील आहेत। याचा प्रत्यय त्यांनी मराठा मंदिर मुंबई यांच्याकडून हरिभाई प्रशालेच्या मागे मिळालेली वसतिगृहाची जागा सपाटे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दिली होती, परंतु त्यांनी ती वैयक्तिक न ठेवता समाजासाठी म्हणून दान दिली। आज त्याच वास्तू त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि नावाने सुद्धा मनोहर सपाटे सांस्कृतिक भवन अर्थात मंगल कार्यालय उभारले। त्यामुळे त्यांचे मोठेपण अवर्णनीय आहे। आज या जागेची किंमत 50 कोटींच्या घरात असेल, परंतु सपाटे यांनी समाजासाठी आणि समाजातील मुलांसाठी त्यावर पाणी सोडून त्याला सार्वजनिक रूप दिले, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते। जनरल सेक्रेटरी मराठा समाजसेवा मंडळ सोलापूर, बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवन या नावाने हे सांस्कृतिक भवन या ठिकाणी बांधलेलं आहे। इथला रेल्वे लाईन्स मधला पत्ता आहे, हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागचं, आणि 1000 लोकांची कॅपॅसिटी या याच्यामध्ये आहे। हे 3 मजले आहे। त्या ठिकाणी 40 रूम आहेत, 40 रूम राहण्यासाठी आहे। तिथं विद्यार्थ्याचं वसतिगृह आहे आणि शिवाय लोकांना निवासी राहता येईल, म्हणजे त्याच्यासाठी मंगल कार्यालयाच्या कामासाठी आल्यावर, सांस्कृतिक कामासाठी आल्यावर राहता येईल। मुलामुलींचं दोघांचं वसतिगृह आहे। एका टप्प्यावरती मुलांचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटच्या टप्प्यावर मुलींचं वसतिगृह आहे। असं तो लक्षात येते करतायत। आता मनोहर सपाटे नामकरण करणार, सांस्कृतिक भवन असं नामकरण करणार। सध्या त्याला होणार आहे उद्घाटन याचं। उद्या त्याला सपाटे साहेब आमचा वाढदिवस आहे, त्यामुळं आपण त्यानिमित्ताने त्याचं नामकरण करणार। समाजाची गरज अशी होती की गेल्या अनेक वर्षापासून दिग्गज मराठा समाज नेते या ठिकाणी मराठा समाजाच्या उद्धारासाठी किंवा बहुजन समाजाच्या उद्धारासाठी एक मंगल कार्यालय छानपैकी असावं, त्या दृष्टीने समाज मंडळामध्ये ठराव करून अशा पद्धतीचं मंगल कार्यालय बांधण्याचा संकल्प केला आणि आर्किटेक्ट अनिल पंदे यांनी हे दिलं होतं डिझाईन। त्या पद्धतीने चालू होतं। परत एक स्टेशन एक मजला वाढवला आहे। सुरुवातीला चालूच होतं, आणखी एक मजला वाढवून केला। आता जवळपास 90%, 99%, 95% कामं पूर्ण झाले आणि महिना 2 महिन्यामध्ये हे मंगल कार्यालय चालू आहे। शेवटी रंगरंगोटी झालेली आहे, त्याच्यावर स्टेज थोडंसं बाकी काम आहे, मधलं काही चित्र वगैरे करायचे ते झालं की बाकी लाईट झालं आहे, कलर झाला आहे, सगळं झालं आहे। एखादं टेंडर काढून एखाद्याला चालवण्यासंबंधी नोटिफिकेशन केलं जाईल, त्याच्यातनं आलेल्या अर्जातून मंगल कार्यालय चालू। अर्थात या कामी त्यांना या संस्थेत काम करणारे त्यावेळचे कैलासवासी चंद्रकांत येवले, मधुकर लोंढे, माजी प्राचार्य डॉक्टर अनिल वारबोले, प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार, मुख्याध्यापिका सुजाता जुगदार, दीपक डुरे पाटील, प्राध्यापक संतोष गवळी, दत्ता सुतार, राजू कसबे यांच्यासारखे प्रामाणिक कर्मचारी यांची ही साथ मोलाची ठरली। त्यामुळेच आज ही देखणी वास्तू उभी राहिली आहे। तिला देण्यात आलेले नावही इमारतीला साजेसे असेच आहे।